मी वल्लरी फ्रॉम ब्रँड आभा फॅशन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते या पार्सल ओपनिंग व्हिडिओमध्ये। आणि आता हे साड्यांचं शेवटचं पार्सल आहे। याच्या पुढचं पार्सल तुम्हाला माझ्या आभा फॅशन कॅज्युअल या पेजवर बघायला मिळेल। आपण सगळ्या बाजूने पार्सल चेक केलेलं आहे आणि आता हे कात्री शिवाय ओपन करतोय। याच्या आधीच्या पार्सलमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कातर वापरून पार्सल ओपन केलं, पण ते किती काळजीपूर्वक केलं। जरी तुमच्याशी गप्पा मारत होते तरी सुद्धा। ही साडी मी माझ्या स्टॉक मध्ये ठेवायला घेतलेली आहे, कारण बरेचदा कस्टमर्स मला विचारत असतात, अगं मला साडीचं फॅब्रिक कसं आहे ते बघू दे, पोत कसा आहे ते कळू दे, किती त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे ते प्रत्यक्ष बघायचंय। सो आता अशा काही साड्या माझ्याकडे स्टॉक मध्ये असतील बघायला। सो ही आहे खादी कॉटनची साडी, प्राजक्ताच्या फुलांचं ज्याच्यावरती भरतकाम आहे। हे सगळं मशीन भरतकाम आहे। याच्या आधीची तुम्ही साडी बघितलीत ती होती हाताने भरतकाम केलेली, ही मशीन भरतकाम आहे। साधारण 2.5 मीटर पर्यंत हे भरतकाम असतं। हे बघा, इथून सुरुवात होते, हाताने बनवलेले टॅसल्स आहेत आणि 2.5 मीटर पर्यंत 5.5 मीटर प्लस साडी असते, ब्लाउज पीस पण असतो याच्यात। सो 2.5च्या पेक्षा थोडं जास्त असं हे भरतकाम केलेलं असतं। आता ही साडी बघितल्यावरती मला कुठलं गाणं आठवतं सांगा बघू। जरी ही फुलं प्राजक्ताची असली तरी मला गाणं आठवतं आपलं शाळेतलं, या बैया बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया। अगदी फुलांचा सडा पडल्यासारखा वाटतो हा। आणि स्पेशली जेव्हा अगदी डार्क ब्राऊन कलरची जेव्हा साडी असते ही, किंवा गर्द हिरव्या रंगाची साडी असते, तेव्हा तर ते अजून सुंदर दिसतं। अगदी इतकं नॅचरल वाटतं ते। गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी। मगाशी मी जेव्हा तुम्हाला गर्द हिरव्या रंगाची साडी दाखवत होते तेव्हा माझ्या डोक्यात हे गाणं वाजत होतं। मगाशी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक रंगाबद्दल बोलताना किंवा साडीबद्दल बोलताना किंवा काहीतरी असंच गमतीशीर गोष्टी माझ्या डोक्यात चालू होतात, तर ती एक होती। चला, आपण ही अख्खी साडी चेक केलेली आहे। साडी एकदम परफेक्ट आहे। त्यामुळे आता मी तुमची या पेजवरून रजा घेते आणि आपण भेटूया दुसऱ्या पेजवर, म्हणजे माझ्या आभा फॅशन कॅज्युअल या पेजवर एखादा ड्रेस मटेरियल बघायला। चलो बाय बाय।